हाँ तो मित्रांनो, अपन आता होटल उत्पारा रिट्रीटमधून चेकआउट। बोलने का मतलब यही है कि 3500 रुपीज़ में विद बालकनी, जो मैंने आपको व्यू बताया, व्यू के साथ एक काफ़ी अच्छा ऑप्शन आपको यहाँ पे मिल जाएगा। शांति स्तूपा यहाँ से हार्डली 5 मिनट है, ठीक है, चल के भी आप जा सकते हो, बट चलना थोड़ा रिकमेंड नहीं किया जाता क्योंकि शांती स्तूपा थोड़ा सा हिल पे आ जाता है। तर तसंच आहे, ओव्हरऑल एक्सपिरियन्स चांगला होता इथे। आता इथून निघूया आणि भेटूया तुम्हाला रस्त्यामध्ये, सांगत जाऊ की आता आपण जाता जाता नुब्रा व्हॅली खरदुंगला पास होऊन जाणार आहे, जो की वर्ल्ड सेकंड हायेस्ट मोटरेबल रोड आहे। ॲक्च्युली फर्स्ट होता, बट आता उमलिंगला करून एक पास आहे, तो आता वर्ल्ड फर्स्ट हायेस्ट मोटरेबल पास झाला आहे। तर आता सेकंड हायेस्ट आपला हा आहे खरदुंगला। जाताना आपण साऊथ पल्लू, नॉर्थ पल्लू हे विलेजेस करून जाणार आहोत। खारदुंग करून एक विलेज आहे ते करणार आहोत। त्यानंतर आपण डिस्किटमध्ये जाऊ, जिथे आपण डिस्किट मॉनेस्ट्री बघू, जिथे मैत्रेय बुद्धा एक जवळपास 100 फुटांची बुद्धांची मूर्ती आहे। तिला वर्ल्ड पीससाठी तिला डिनोट केलं जातं, मानलं जातं, तर ती आपण बघणार आहोत। आणि अकॉर्डिंगली मग तिथून पुढे आपण जिथे आपला स्टे आहे नुब्रामध्ये तिथे आपण जाणार आहोत। ठीक है, चलो भेटूया। सो या हम लोग अभी कहाँ जाने वाले हैं? अभी हम यहाँ से जाएंगे जी साउथ पुलू तक। साउथ पुलू से ऊपर खरदुंगला पार करके फिर नॉर्थ पुलू से खरदुंग विलेज, खरदुंग विलेज से खलसर से डेस्किट से हुंडर। और जाते जाते हमें क्या क्या मिलेगा देखने? उससे पहले मिलेगा आपको स्टेचू, बुद्धा स्टेचू, ओके, डिस्किट मॉनेस्ट्री में, ठीक है। उसके बाद मिलेगा सैंड ड्यू, जहाँ पे कैमल राइडिंग है। ओके, ये हम आज करेंगे या कल करेंगे? आज करना पड़ेगा। आज करना पड़ेगा। और कल का क्या है हमारा प्लान? काल का है जी तुर्तुक। काल का तुर्तुक जाएगा पाकिस्तान बॉर्डर तक। ओके। और हमें अभी बर्फ मिलेगी अब जब चल रहे तब? अब बर्फ बहुत मिलेगा जी खरदुंगला में। कितना टाइम लगेगा हमें यहाँ से अभी खरदुंगला पहुँचने में? 1 घंटे तक लग सकते हैं। तो ले से 1 घंटा लगेगा हमें। चलो, थँक्यू। आपण निघालोय लेमधून आणि आय गेस इथे तुम्ही बघत असाल तिथे डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन ले वेलकम्स यू टू नुब्रा व्हॅली। तर नुब्रा व्हॅली आता इथून आपली सुरू होते। तर हा एक छोटासा चेकपोस्ट आहे हेल्थ डिपार्टमेंट लेचा, जिथे आपण आपले काय बनवले होते, पासेस वगैरे बनवायला लागतात। एकाला 400 रुपये भरायला लागतात। तर सगळीकडे असतो स्टॉप। इवन तुम्ही लेच्या बाहेर कुठेही जाता, तुम्ही लामायुरीला जा किंवा कुठेही जा, तर असे चेकपोस्ट बनवलेले असतात। तर तुमचा कोण गाईड असेल जो तुम्हाला गाडी करून देत असेल, किंवा ऑनलाईन वेबसाईटवर मिळतात किंवा ऑफलाईनही मिळतात, तर त्याचा काही इश्यू नाही आहे। ऑफलाईन पण तुम्ही काढू शकता, पण हे सगळे इम्पॉर्टंट आहेत, नाहीतर तुम्हाला पुढे जाऊन देत नाही। तर हे सगळं लक्षात ठेवा आणि रिसर्च करून या। हे तुम्हाला पॉईंट सांगतोय आम्ही, ह्याच्याने तुम्हाला लक्षात राहतं की काय करायचं आहे आणि काय नाही करायचं। ठीक आहे, आणि इथे खूप डिसिप्लिन पाळायला लागते। प्रत्येक गोष्टीमध्ये डिसिप्लिन पाळायला लागते। तुम्ही गाडी चालवताय, यू डोंट हॅव टू रॅश गाडी नाही चालू शकत तुम्ही। इवन तुम्ही सिटीमध्ये चालवताय, तुम्हाला हेल्मेट घालायची खूप जास्त कंपल्शन आहे। प्लस इथे वन वे खूप आहे, तर वन वे पाळायला लागतात किंवा सगळीकडे पोलीस असतात। तर हे सगळं लक्षात ठेवा। ठीक आहे, चलो। हॅलो गाईज, आता आपण गोंडपा ले पॉईंटला आहे। आता आम्ही 13,000 फीटला अल्टिट्यूडला आहे, विनायक गोंडपा पॉईंट। तर हा असा व्ह्यू येतोय पूर्ण। आणि आता इथे हा जो घाट आहे, इथून जे गाड्या चालल्यात, हा जो घाट आहे तो आपल्याला नेतो वरती खरदुंगला पासला। तर आपण आता बर्फात जाणार आहे। आणि हे खाली एक जन्मकुंडली म्हणून बनते, ते आहे शांती स्तूपा। तिथे कुठेतरी असेल, हे आहे शांती स्तूपा। आणि ते जन्मकुंडली बनते, तर नेक्स्ट इयरपर्यंत ते चालू होऊन जाईल। आणि समोर जो तुम्हाला तो कम्प्लिटली स्नो माउंटन दिसतोय, तो आहे स्टोक माउंटन, राईट, ज्यावर युजली लोक ट्रेकिंग करायला जातात। आत्ताही म्हणजे बरेच लोक गेलेले आहेत। हां, पण काल आणि परवा चांगल्यापैकी ते स्नो पडल्यामुळे तुम्ही बघू शकता त्याचे पूर्ण जे पिक्स आहेत हे कम्प्लिटली स्नोने कव्हर झालेले आहेत। राईट, आणि तीच हवा आपल्याकडे कम्प्लिटली येते आणि म्हणून खूप थंडी वाजते। राईट, ओव्हरऑल एक चांगला व्ह्यू आहे, तर एन्जॉय करा तुम्ही, आम्हीही करतोच आहे। चला पुढे जाऊया या घाटातनं आणि बघूया। हा मित्रांनो, आता आपण साऊथ पल्लूपासून एक अराउंड 1 किलोमीटर पुढे मागे आहोत। तर इथे रोड कन्स्ट्रक्शन कम्प्लिटली सुरू आहे, तर त्यामुळे सगळ्या गाड्या अशा लाईनमध्ये थांबलेल्या आहेत। आय गेस तुम्ही बघू शकताय। ठीक आहे,
तर बघूया आता कधीपर्यंत गाड्या थांबतात आहे आणि मग त्यानंतर आपण पुढे जाऊया. तर एक कम्प्लिटली बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन जे की रोड डेव्हलप करता येईल त्यांना सॅल्यूट आहे. एवढे धूळ, माती, थंडाई सगळ्या याच्यामध्ये कम्प्लिटली ते ओव्हरऑल रस्ते बनवतात ते आपल्यासाठी की सो दॅट ते आपल्यासारख्या टुरिस्टला येणाऱ्या इथे जे काही बायकर्स असतील या जे आपली मिलिटरी असेल त्यांना बॉर्डरवर पोचण्यासाठी चांगले रस्ते मिळवण्यासाठी अतुनात कष्ट करतात आहे. सॅल्यूट आहे त्यांना. ठीक आहे, तर बघूया आपण हा कधीपर्यंत हा जॅम राहतो आहे आणि आपण कधी पोचतो आहे ते. चलो बाय. सेम लोकेशनला आपल्याला एक ऑलमोस्ट अर्धा तास झालेला आहे आणि तरी अजून एक अर्धा पाऊण तास लागेल. तर त्यामागचं रिझन असं आहे की हा जो तुम्ही समोरचा JCB बघताय इथून कम्प्लिटली रोड एक्सकवेशनचं वगैरे काम चालू आहे आणि तो सरळ ती जी खाली दरड आहे तिकडे खाली पडते. त्याला अर्धा तास वगैरे लागेल. हे बघा अशी दरड इथून पडते खाली. तर खूप जास्त रिस्की असेल. ते मोठे मोठे दगड आणि मोठ्या स्पीडमध्ये पडतात. तर त्याच रिगार्डिंग ते बोलतात ते BRO मार्फत असं न्यूज आली की अजून एक अर्धा पाऊण तास तरी लागेल ओव्हरऑल रस्ता नॉर्मल होण्यासाठी. तर बघूया नेक्स्ट अपडेट देत. हॅलो गाईज आहे. आता आपण अराऊंड 16,500 फीटवर आहे आणि तुम्ही बघू शकता व्ह्यू. आता आपण ग्लेशियरच्या इथे आहे आणि हा ग्लेशियर पूर्ण स्नोनी भरलेला आहे. आज स्नो पडायचं वातावरण दिसत आहे आणि आता आपण गाडीने इनोवानी चाललेलो आहे पुढे आणि थोड्याच वेळात एक 10 मिनिटात खरदुंगला पास येणार आहे. तर राहुल सोबतच आहे आणि राहुल आता आम्ही जस्ट उतरलेलो फोटो काढायला. कान आणि हात पूर्ण थंड झालेले होते. तर मस्त वातावरण आहे आणि आता असं थोडा ओलावा आहे. खिडकी उघडलेली आहे, थोडा ओलावा आहे आणि आता खारदुंगला पास ऑलमोस्ट आलेला आहे. सो वेलकम टू खारदुंगला पास असं येतं आणि असे तुम्ही गाड्या बघू शकता. तर पुढे दाखवतो तुम्हाला स्नो आणि कसं काय आहे. तर ऑलमोस्ट आता 17,000+ फीटवर आहे. ऑक्सिजनचा काही प्रॉब्लेम येत नाही आहे आता तरी, पण जेव्हा तुम्ही खाली उतरता, जेव्हा तुम्ही चालता तेव्हा हळू चालायचा प्रयत्न करा. तर तुम्हाला काहीच त्रास होणार नाही. एक्साईट होऊ नका, धावू नका, तर त्रास कमी होईल. चला बाय. तर मित्रांनो फायनली खरदुंगला पासला पोचलो आहे आणि एक अमेझिंग न्यूज अशी आहे की स्नोफॉल होतो आहे जबरदस्त. तुम्हाला मायटू खरदुंगला दाखवतो. खूप जास्त गर्दी आहे. एकदा बघून घ्या प्रॉपर. तर इथे बाईक, कार्स, पूर्ण वेदर हा पूर्ण स्नोफॉलचा वेदर झालेला आहे. जबरदस्त वेदर. काय वाटतंय विनया, कसा वेदर आहे? खूप सुंदर, खूप मस्त, खूप ड्रीमी. चला का, कसा वाटतो वेदर? ऑल गुड, मस्त. स्नोफॉल बघायचा होता आणि तो बघितला. ड्रीम कम ट्रू. माझा आयुष्याचा फर्स्ट स्नोफॉल आहे, तो पण लडाखला येऊन, खरदुंगला येऊन. जबरदस्त. अमाय काय वाटतंय? जबरदस्त स्नोफॉल चालू आहे. मस्त फोटोज येणार आहेत आता आणि मजा येणार आहे. फोटोज व्हिडिओज तुम्हाला देतो, शेअर करतो. आमच्याबरोबर जसं आम्ही एन्जॉय करतो तुम्ही एन्जॉय करा आणि प्लीज खरदुंगला व्हिजिट करा. जबरदस्त. फक्त इथे लिटर करू नका. जो काही आपण आपला कचरा घेऊन येतो आलेलो असतो तो परत घेऊन जा. ॲज अ टुरिस्ट म्हणून आलो आहे, टुरिस्ट म्हणूनच आपल्याला जायचं आहे. 20 किलोमीटर्स पुढे होतं थोडंसं, तर तिथे आपण आलो आहे आणि आल्यानंतर एक छान असा व्ह्यू आहे. क्लिअर वेदर आहे कम्प्लिटली. म्हटलं थोडंसं काही एक मॅगी वगैरे काही स्नॅक्स वगैरे खाऊन घेऊ सो दॅट एक पोटामध्ये जागा राहील आणि गरमी राहील. तर एक फक्त यांचं असे रेस्टॉरंट्स आहे तिकडे लाईनमध्ये. तर आम्ही इथे थांबलो आहे कारदोंगला रेस्टॉरंट म्हणून. असे इथे आर्मीचा कॅम्पही आहे आणि वर जो आपण जो माउंटन बघतो आहे तर तिथे आपण सध्याच्या घडीला होतो. चलो मिळूया पुढे डिस्किटमध्ये. आणि आता आपण खारदोंग करून एक विलेज आहे नुब्रा व्हॅलीच्या रोडवर, तर त्या एंडरूट करताना आम्ही इथे आलो होतो. तर तुम्हाला ते व्ह्यू दाखवतो. जबरदस्त व्ह्यू आहे, जबरदस्त माउंटन्स आहेत. तर त्याचा एकदा व्ह्यू बघून घ्या तुम्ही. तर चारही बाजूला खारदुंग विलेजच्या कम्प्लिटली माउंटन्सच आहेत.
प्रत्येक माउंटन्सचा कलर वेगळा, प्रत्येक माउंटन्सचा काय बोला साज वेगळा. प्रत्येक माउंटन्सवर काही माउंटन्सवर व्हेजिटेशन्स आहे. तिथून खाली छोटीशी नदी जाते, गाव आहे, गावामध्ये कोणी थोडी छोटी छोटी शेती केलेली आहे आणि भरपूर सारे वाईल्ड लाईफ ॲनिमल्स इथे आपल्याला बऱ्यापैकी दिसतात आहे. तर ठीक आहे, भेटूया आता पुढच्या स्टॉपवरती. थोडंसं लेट आहोत तर डिस्किटपर्यंत मोस्टली 5:15-5:30पर्यंत पोचून जाऊ. अपडेट येत राहू तुम्हाला. चल बाय. सो फायनली आफ्टर लॉट ऑफ हार्डशिप्स, एवढा रोड खराब होता, रोड रुंदीकरणाचे कामं चालू आहेत. तर आता ही पूर्णची व्हॅली तुम्हाला दिसते, नुब्रा व्हॅली आहे. आणि आता आम्ही एक्झॅक्टली सनसेटला पोचलो आहे. आणि आम्ही द बेस्ट मॉनेस्ट्री इन लेह लडाखला आहे. तर तुम्ही फक्त व्ह्यू बघा की आपण कुठे आहे एक्झॅक्टली. आपण आहे द मैत्रेय. आणि मैत्रेय काय डिपिक्ट करते की ही जी बुद्धाची मॉनेस्ट्री ही डिपिक्ट करते की फ्रेंडशिप अँड लव्ह. खूप सुंदर अशी मूर्ती आहे, विच इज द टॉलेस्ट मूर्ती ऑफ बुद्धा इन लेह लडाख. आणि खूप जबरदस्त वाटते, खूप प्राऊड फील होते. आणि चेकआउट द व्ह्यू की किती जबरदस्त केलेलं आहे.